नमस्कार मंडळी, माय सेल्फ ऋषिकेश भास्करराव काकडे. मी आदर्श विद्यालय बनसरोळा या शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेमध्ये 5वी ते 10वी मी शिकलेलो आहे आणि या शाळेमध्ये जे काही मला गुरुजन भेटले, त्यांच्याकडनं जे काही मला शिकायला भेटलं, शाळेमध्ये शाळेच्या बाहेर सुद्धा जेव्हा मी इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमासाठी पुण्यामध्ये होतो तेव्हा सुद्धा माझ्या काही गुरुजनांचं माझ्यावर खास लक्ष होतं. त्यासाठी आणि शाळेवर खास माझं प्रेम असल्यामुळं या आदर्श विद्यालयामध्ये एक या वर्षीपासून 2026 पासून काहीतरी माझा करण्याचा एक होता की जेव्हा किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करेल तेव्हापासून जोपर्यंत मी पुढे कार्यरत राहणार आहे तोपर्यंत मला शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. सो आता असं सिच्युएशन आहे की मी माझ्या लाईफमध्ये जे काही बनायचं होतं ते बनलेलो आहे. सो जेव्हा काही आपल्याकडे देव देत असतो किंवा आपल्याला हार्डवर्क मधून एक सक्सेस मिळत असतं त्यातला काही पार्ट आपण आपल्या सत्कार्यासाठी देत असतो. तर त्याच्यात सत्कार्य करण्यासाठी आणि आजी आजोबा म्हणजे जे होते सोजरबाई वसंतराव काकडे आणि वसंतराव विष्णू काकडे यांच्या पुण्याईने यांच्या स्मरणार्थ मी माझ्या शाळेमध्ये या वर्षीपासून म्हणजे 2026 मध्ये जे काही 10वीचे विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे चौथे आणि 5वे क्रमांकाने मार्क मिळून येणार आहेत त्यांच्यासाठी खास बक्षीस ठेवलेलं आहे जे माझे वडील भास्कर वसंतराव काकडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे दरवर्षी. सो हे बक्षीस अशा स्वरूपात आहे. फर्स्ट बक्षीस आहे 10,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 7,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 5,000 रुपये आणि चौथं 5वं बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे. ते सरप्राइझिंग आहे, विथ ट्रॉफीज असणार आहे आणि हे बक्षीस दरवर्षी ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये त्यांच्या पालकांसोबत त्यांचा सत्कार करून दिले जाणार आहे आदर्श विद्यालयामध्ये. तर यावर्षी जे काही 10वी मध्ये अभ्यास करत आहेत मुलं मुली सर्वांना माझ्याकडून म्हणजेच ऋषिकेश भास्करराव काकडे यांच्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि आपल्या HKV फॅमिलीकडून, जस्ट वायरमोर फॅमिलीकडनं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर द्या, कॉपी न करता मार्क मिळवा आणि आयुष्यात खूप मोठे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण जिद्दीने मेहनत करा. अँड जस्ट वायरल मोर.